रॉयल मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जसं की कुसुम सोलर योजनेच्या मागील या ठिकाणी फॉर्म मंजूर झाला की नाही झाला किंवा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने या ठिकाणी चेक करू शकता। कोणत्याही व्यक्तीनं सोलर योजनेचा फॉर्म या ठिकाणी भरला असेल तर ह्या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज वगैरे आला असेल। आता काही व्यक्तींना मेसेज नाही आला आणि ज्या व्यक्तीला मेसेज आला जसं की आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने चेक करू शकता किंवा एखाद्या व्यक्तीचा या ठिकाणी अर्ज मंजूर झाला की नाही झाला ते सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलच्या साहाय्याने चेक करू शकता। चला तर कोणी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर सर्वप्रथम तुम्ही नाही का मेसेजवरती या मेसेजवर आल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण या ठिकाणी मेसेजमध्ये आलो। मेसेजमध्ये आपल्याला अशा प्रकारचा हा एक मेसेज आला, या ठिकाणी बघू शकता प्रधानमंत्री या ठिकाणी बघा प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सोलर योजना कृषी पंपकरिता आपला नोंदणीकृत अर्ज जसं की या ठिकाणी जो तुम्ही नोंदणी केला आहे, ठीक आहे, जसं की आपण ॲप्लिकेशन आय डी म्हणतो त्याला, तर या ठिकाणी तुम्ही नोंदणीकृत अर्ज या ठिकाणी तुम्हाला दाखवला आहे, ठीक आहे। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी तुमचा यूजर आय डी तुम्हाला MS पासून स्टार्ट झालेला दिसेल। त्याच्यानंतरला तुम्हाला पासवर्डसुद्धा ह्या मेसेजच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येत आहे। तसेच खाली बघा आपणास आपल्या अर्जाची सध्याची स्थिती, तर ज्या ठिकाणी तुमचा लॉग इन ह्या ठिकाणी तुम्हाला एक लिंकसुद्धा देण्यात आली आहे। या लिंकच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ज्या अर्जाची स्थिती आहे जसं की कोणत्या व्यक्तीचं या ठिकाणी रिजेक्ट झाला की या ठिकाणी अप्रूव्हल वगैरे झाला, तर या जसं की मंजूर ह्या ठिकाणी झाला की नाही हे तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी बघू शकता प्रधानमंत्री कुसुम घटक ब योजनेअंतर्गत सोलर कृषी पंपकरिता आपल्या अर्जाची माहिती, तर या ठिकाणी या लिंकवरती जाऊन तुम्ही जी पण माहिती आहे तुम्ही जसं की तुमचा अर्जाचा या ठिकाणी तुम्हाला कधी अर्ज डाउनलोड करायचा आहे, जो अर्ज तुम्ही भरलेला आहे तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता। जसंच तुम्ही किती HP या ठिकाणी अर्ज केला होता हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच तुम्हाला कळून जाईल। त्याच्यानंतरला ह्या ठिकाणी ज्यावेळेस आता ज्या व्यक्तीचा या ठिकाणी अर्ज मंजूर झाला त्याला ज्यावेळेस पण महावितरणच्या माध्यमातून म्हणा, तर या ठिकाणी तुम्हाला तसेच तुम्हाला खाली आल्याच्या नंतरला या ठिकाणी ॲप्लिकेशन आय डी तसंच युजर नेम आणि पासवर्डसुद्धा या ठिकाणी तुम्हाला देण्यात येत आहे। तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी बघू शकता। आणि आता आपण ह्या लिंकच्या माध्यमातून आपण अर्जाची जी स्थिती आहे तर या ठिकाणी आपण बघू शकतो। आणि तसेच जे महावितरणच्या माध्यमातून तुम्हाला सरकारी अधिकारीकडून जे असेल ते सरांकडून तुम्हाला फॉर्म कॉल वगैरे येईल। त्याच्यानंतरला तुम्हाला जो 7/12 असेल तो, त्याच्यानंतरला डॉक्युमेंट बघा 7/12 तुम्हाला लागणार आहे। त्याच्यानंतरला आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे जे असेल बँकेचं पासबुक, त्याच्यानंतरला जो ॲप्लिकेशन केला तुम्ही हा नंबर, ठीक आहे, या अर्जाची पावती तुम्हाला या ठिकाणी लागणार आहे। चला तर या ठिकाणी पावती वगैरे कशी काढायची, चला तर ह्या लिंकवरती तुम्ही क्लिक करायचं आणि कंटिन्यू ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्याच्या नंतरला जो पण अशा प्रकारचा तुम्हाला इंटरफेस हा दाखवले जाणार आहे, ह्या ठिकाणी तुमचा ॲप्लिकेशन नंबर हा टाकून घ्यायचा आहे। त्याच्यानंतरला जो मेसेजमध्ये जो पासवर्ड दिला तो पासवर्ड ह्या ठिकाणी टाकून घ्या। चला तर या ठिकाणी आपण टाकून घेऊया। जसं की युजर आय डी आणि पासवर्ड आपण व्यवस्थितरित्या टाकला आणि लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। चला तर लॉग इन या ऑप्शनवरती आपण क्लिक करू। क्लिक केल्याच्या नंतरला तुम्हाला समोरचा अशा प्रकारचा इंटरफेस हा दाखवला जाणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही चेक करू शकता ज्या व्यक्तीचं लाभार्थीचं या ठिकाणी तुम्हाला नाव दाखवून जे शेतकऱ्यांनी या ठिकाणी कृषी पंपासाठी जसं की सोलरसाठी ज्या व्यक्तीनं ह्या ठिकाणी अर्ज केला होता तर या ठिकाणी त्या व्यक्तीचं नाव दाखवून त्याच्यानंतरला मोबाईल नंबर, त्याच्या योजनेचा प्रकार, त्याच्यानंतरला खाली बघू शकता या ठिकाणी आपल्या अर्जाची स्थिती आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे या ठिकाणी ही विनंती अर्ज या ठिकाणी मंजूर झाला, ओके। तर या ठिकाणी ज्या व्यक्तीचं लाल रंगाचं दाखवत असेल तर या ठिकाणी त्या व्यक्तीचा अर्ज या ठिकाणी रिजेक्ट झाला या ठिकाणी तुम्ही समजू शकता। आता ज्यांचं ग्रीन दाखवते त्यांचा अर्ज या ठिकाणी मंजूर झाला, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता। त्याच्यानंतरला जो आपला अर्ज आहे या ठिकाणी तुम्ही अर्जसुद्धा डाउनलोड करू शकता कारण की अर्ज आपल्याला लागणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणून आपला अर्ज हा डाउनलोड करायचा आहे। आणि ज्या आपण महावितरणच्या अधिकाऱ्याकडून तुम्हाला फोन आला त्याच्यानंतर तुमचं 7/12 बँकेचं पासबुक, आधार कार्ड आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म त्या ठिकाणी तुम्हाला लागणार आहे। चला तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपण फॉर्म या ठिकाणी डाउनलोड करणार आहोत। चला तर या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी डाउनलोड होत आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण जी पण डिटेल या ठिकाणी टाकली होती सगळा फॉर्म या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे हा डाउनलोड होईल आणि हा फॉर्म आपण प्रिंटेड करून ज्या अधिकारी महावितरणच्या त्यांना आपल्याला हा सबमिट करायचा, त्यावेळेसच आपल्या सोलर या ठिकाणी भरण आणि किती पैसे भरायचे हे सुद्धा ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला लगेच समजून घेईन कारण की जे महावितरणचे अधिकारी ते सगळे डिटेल तुम्हाला त्या योजनेच्या माध्यमातून सांगा तुम्हाला या ठिकाणी किती पैसे भरावे लागणार आहे, किती सबसिडी वगैरे, ठीक आहे। चला तर व्हिडिओ आवडला असेल कोणी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लवकर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।